साडी पूर्ण शिवून झाली आणि खूप सुंदर झाले. तर असं खूपच असं ह्याला जोड दिले किंवा काही कमी जास्त दिसत नाही. आणि इकडे मशीन अशी अवघून झाले, पण झालंय का नेमकं मला आता डब्याला घालून शूट करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं. पण आत्ता प्रॉब्लेम हा झाला, मला अर्जंट कॉल आहे त्यामुळे आत्ता मला व्हिडिओ शूट करता येणार नाही, कारण त्यामुळे सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर सुंदर अशी बॉटल ग्रीन कलरची पैठणी, पदर भरजरी भरलेला आहे आणि बॉर्डर इतकी सुंदर आहे. तर ही साडी आली नऊवारी शिवण्यासाठी, पण ह्या साडीमध्ये बरेचसे असे प्रॉब्लेम आहेत जे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल. तर ही साडी माझ्याकडून जिने रेड कलरची शिवून नेलेली, आत्ता एवढ्यातच तिचा व्हिडिओ पाहिला आहे, तिच्या जावेची आहे. चला पटकन शिवून घेऊया. हे आता मी साडी कटिंग केली आणि हे उलट ठेवलं आहे, घडी केलं हे, कारण बरेचसं याच्यामध्ये हे आहे, काय बोलतात काय, हां इकडे प्लेन कपडा आहे. तर ह्या प्लेन कपड्याला मला जुगाड करावं लागेल, कारण चांगलं 80 ते 90 सेंटीमीटर प्लेन कपडा आला आहे इकडे नेसत्या बाजूला. पण ह्याला आता नऊवारीत ऑलरेडी ही साडी कमी आहे, पण तिने ही जी साडी तिच्या जावेची बघून माझ्याकडे शिवायला आले. तर मी तिला काहीच असं हे करू शकत नाही, म्हणजे नाही बाई बसत नाही असं म्हणत नाही, मला थोडीशी मेहनत करावं लागेल. तशी साईज थोडीशी ही लहान आहे, त्यामुळे ॲडजस्ट होईल. वरचं काठ हे ते काढून कुठं तर जोड द्यावं लागेल. हे असं बरंचदा असतं, डायरेक्ट 10 वारी साडीची 9 वारी शिवणं खूप सोपं असतं, पण जेव्हा 9 वारी म्हणून तुम्हाला ती 8 वारी निघते, म्हणजे 7-7.5 मीटरच कपडा निघतो, तेव्हा खूप तुम्हाला ॲडजस्ट करावं लागतं. साईज एकदम पण हे नाही आहे, म्हणजे कमी, तरी मला वाटतं 36 आहे. तर ते साडी तुमची रेडी 40पर्यंतचे पकडावं लागते. उंची पण आहे भरपूर अशी ह्याची, पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. तर आता बघते कसं कसं होतं. कट तर करून घेतलं आहे, ते असं आहे. ह्याच्यामध्ये थोडासा वेगळा दिसतो आहे हा पार्ट. मी जे समोर मिऱ्या घेणार आहे त्याच्यासाठी ठेवला आहे, आणि ही कट ब्राह्मणीमधली साडी आहे. चालेल, बघू किती शिवलं त्यानंतर दाखवते. ही अशी साडी एवढी शिवून झाली. मध्ये मी कंटिन्यू साडी शिवत होते, बिलकुल मी त्याला पदर किंवा हे ते काहीच दाखवलं नाही. असं इतकं पूर्ण शिवून झाले आणि खूप सुंदर झाले. पण ही चोळगामोळगा होते, जितकी चापून चोपून बसते, पण थोडंसं हे केलं तरी ही पटकन चोळगामोळगा वाढते. तर अशी आहे. हे डबल काष्ट आहे. तर असं पूर्ण शिवून झालं आहे. चालेल, इथपर्यंत शिवलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्या मिऱ्या करून घेते, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते. साडी खूप सुंदर दिसायला लागली. ॲक्च्युली तिला काहीतरी वेगळा कलर हवा होता बोलते, पण शेवटी हा घेतले बोलते, पीस संपले त्याचे. तर ह्याचा पदर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर ह्याचा असा पदर आहे. तर चला पटकन बाकीचं शिवून घेऊया, त्यानंतर पूर्ण साडी दाखवते. आता हे मेन मिऱ्यांचा पार्ट मी कट करून घेतला आहे. आता तिथं बॉर्डर लावते, आणि ही बॉर्डर आहे ती इथे काढलेली आहे. हे तुम्हाला बॉर्डर जी दिसते ती वाली आधी व्यवस्थित लावून घेते, त्यानंतर शिवते. आणि मेन म्हणजे वरती पण कमरेला पण बॉर्डर हवं आहे. आता त्याला जोड द्यावा लागतो का ते बघावं लागेल. आधी हा पार्ट जोडून घेते जो इथे लावायचा आहे तो. ही बॉर्डर जी दिसते तुम्हाला म्हणजे काढलेली, ती लावून घेतलेली आहे. हे पूर्ण बघा. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की जिथं आमचं एका तासात 1.5 तासात काम होतं, तिथं अर्धा तास एक्स्ट्रा द्यावा लागतो, पण चार्जेस तेवढेच घेतो. हेही तितकंच खरं असतं, कारण कधी कधी आपण साडी घेतो पण त्याच्यात आपल्याला माहिती नसतं. ऑनलाईन घेतलेली साडी, आता त्याच्यात हा प्लेन भाग येईल हे त्यांनाही माहिती नाही. वरचा जो काठ काढतो तो सगळा इकडं असं जोडून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे असं पूर्ण, म्हणजे हा तुम्हाला जितकं इझी दिसतं तितकं इझी नसतं टेलरिंगचं काम. म्हणजे कमी कपड्यातही तुम्हाला कधी कधी कस्टमरला पूर्ण सर्व्हिस द्यावं लागतं. कारण काय होतं, ते घेतात, त्यांना 10 वारी सांगण्यात येते आणि त्यात कपडा कमी निघाला तर चूक त्यांचीही नसते. आता परत पाठवणार नाही, नाराज करू शकत नाही. तर अशा पद्धतीने हे काठ लावून घेतलं आहे पूर्ण. त्याच्यानंतर कमरेला जो बेल्ट अखंड निघतो, आता मी हे जोडलेलंच आहे, कमरेला जो बेल्ट अखंड निघतो तो सुद्धा इथं कमी पडतो. आता बघा तुम्हाला हे दिसेल इथं शिलाई, कारण हे काठ कमी पडत होते. ह्याला जोड दिलं आहे. 1 मिनिट, कुठं जोड दिला आहे, हे दिसतं. ह्या काठाला इथे जोड दिला आहे, त्याच्यानंतर इथे जोड दिला आहे.
त्याच्यानंतर हा कपडा जो प्लेन आहे तो काढून तो जोड दिलेला आहे आणि त्यानंतर कमरपट्टा हा शिवणार आहे. म्हणजे ही जी काही मेहनत आहे ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये दाखवत नाही, कारण हे आमचं काय खूप मोठं कौतुक किंवा आम्ही करतो असं नाही आहे, कारण आम्हाला पैसे भेटतात, आमचं ते काम असतं. पण त्याच्यामागची जी मेहनत असते ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. आणि ह्याच्यात काय तर थोडंफार हा इतकाच कपडा राहिलेला आहे. शक्यतो जास्त राहतच नाही, कारण प्लेट ते जास्त घेतो. आता ह्याच्यामध्ये एखादे प्लेट कमी घेतलं तरी लक्षात येत नाही. अशा पद्धतीने ही साडी शिवत आलेले. आत्ता हा पूर्ण बेल्ट लावून घेते आणि हे बघा हे असं आहे. त्यानंतर तुम्हाला डमीला हिला व्यवस्थित असं म्हणजे डमीला नेसून तुम्हाला दाखवते, कारण कसं असतं ते प्रत्यक्षात पाहिलं ना तरच तुमच्या लक्षात येईल. आणि काहीही लक्षात येत नाही की ह्याच्यात जोड दिलं आहे, ह्याला वेळ जास्त लागला आहे किंवा कुठं कपडा कमी. बरेच जण जे प्रोफेशनली काम करतात, खूप वेळ कमी असतो, ते सरळ साडी परत देतात. पण आम्ही असं करू शकत नाही, कारण आमच्याकडे येणारा कस्टमर हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यांना नाराज केलं की वाटतं नाही बाबा आपण ॲडजस्ट करू शकतो ना, चला करूया. तर चला शिवून घेते. साडी पूर्ण शिवून झाली आणि खूप सुंदर झाले. तर असं तुम्ही पाहू शकता, कुठंच असं ह्याला जोड दिलं आहे किंवा काही कमी जास्त दिसत नाही. आणि इकडं मशीन अशी आवरून झाले. पण झालं आहे का नेमकं ही मला आता डमीला घालून शूट करून तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं. पण आत्ता प्रॉब्लेम हा झाला आहे, मला अर्जंट एक कॉल आहे आणि मीटिंग आहे, जे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस घेते. त्यामुळं आत्ता मला व्हिडिओ शूट करता येणार नाही, कारण त्याला मला 2 तास जातील आणि त्यानंतर माझं दुसरं काम आहे. त्याच्यामुळे हा सेकंड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर दाखवते आणि ज्यांचं आहे ते येणारच आहे त्यांचाही रिप्लाय तुम्हाला दाखवते. खूप सुंदर साडी झाली. कॉम्बिनेशन आपण कधी कधी विचार करतो की असा कसा दिसेल, पण हा खरंच खूप छान दिसतो. ह्याला आपण ग्रीनला रेड बघितलं, येल्लो पाहतो, इवन दुसरे जास्त कलर असे डार्कवाले असतात ते पर्पल ते, पण हा थोडासा ब्लू आहे, पण दिसतोय मस्त जबरदस्त दिसतोय. आणि बघा मिऱ्यांचं हे कुठं जोड दिले हे मी सांगितलं म्हणून कळतं, नाहीतर कळतच नाही. आता हे तुम्ही असं पाहिलं तर बघा कुठं कळतं का. तर काम असं करा की काही त्याच्यात तक्रार नसू नये आणि परत ते कस्टमर येऊ किंवा न येऊ पण समाधानी असावं तुमच्याकडे. हा कस्टमर कशामुळे आला माझ्याकडे, जिची मी साडी शिवली रेड कलरची, जो थंबनेलमध्ये मी फोटो लावेन हवं तर तिने तिच्या जावेला सांगितलं आणि तिच्या विश्वासावरती ती आली. हे असं असतं. म्हणजे तुमचं काम कितीही छान, कितीही काही तुमच्या चॅनलवर तर दिसतंय, त्याच्यावरून ऑर्डर येतात, पण जे चॅनल पाहत नाहीत, जे एकमेकींना सांगतात त्याच्यावरून सुद्धा हे अशी ऑर्डर येते. खरंच खूप खूप सुंदर साडी आणि दोघींचेही थँक्यू, कारण हे असं मोस्टली कमी होतं. म्हणजे एखादी गोष्ट चांगली लोकांपर्यंत लवकर पोचत नाही. बोलतात ना वाईट पटकन पोचते, चांगल्या गोष्टीला थोडासा वेळ लागतो. पण साडी खूप सुंदर झाली. काष्टा पण दाखवते, कुठंच जोडचा लक्षात येत नाही. हे बघा काष्टासुद्धा. तर तुमची क्षमा मागते, ह्या व्हिडिओमध्ये मला ही साडी दाखवता येणार नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. तर चालेल, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.